श्री स्वामी समर्थ. तर आज आपण बनवणार आहोत तवा फ्राईड सँडविच. सँडविचसाठी लागणारे आपण हिरवी चटणी बनवून घेऊ. त्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये काळे मिरी आणि जिरे हलकेसे तांबूस रंगावरती भाजून घेऊ. आता आपले जिरे आणि काळे मिरी भाजून झाले आहेत, तर ते आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ आणि त्यामध्ये हिरवी मिरची, आलं, पुदिना यांची आधी आपण पेस्ट करून घेऊ आणि त्यानंतर त्यामध्ये आपण ब्रेडचे तुकडे करून टाकू, ज्यामुळे आपल्या हिरव्या चटणीला थिकनेस येईल आणि आपली चटणी छान घट्ट होईल. त्याचबरोबर आपण आंबटपणासाठी 1 चमचाभर दही टाकून घेऊ. आता आपली चटणी आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि त्यामध्ये वरतून मीठ टाकू आणि चटणी मिक्स करून घेऊ. आता आपण दुसरीकडे एक मोठ्या आकाराचा कांदा घेऊ आणि तो बारीक चिरून घेऊ. कांदा बारीक चिरून झाला की त्यामध्ये आपण अर्धा टोमॅटो घेऊ आणि तो देखील बारीक साईजमध्ये चिरून घेऊ. टोमॅटोचे आपल्याला खूप बारीक असे तुकडे करायचे आहेत. अर्धा टोमॅटो चिरून झाला की आपण त्यामध्ये अर्ध गाजर घेऊ आणि गाजर देखील बारीक चिरून घेऊ. आपल्याला आपल्या भाज्या खूप बारीक चिरून घ्यायच्या आहेत. गाजर चिरून झाले की त्यामध्ये आपण एक मोठ्या आकाराची शिमला मिरची घेऊ आणि ती देखील बारीक चिरून घेऊ. शिमला मिरचीच्या बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत, जेणेकरून ते दाताखाली येणार नाहीत. तुम्ही तुमच्या सँडविचमध्ये बीट देखील ॲड करू शकता आणि उकडलेला बटाटा देखील ॲड करू शकता. शिमला मिरची चिरून झाली की आपल्याला एक काकडी घ्यायची आहे आणि ती देखील बाकी भाज्यांप्रमाणे बारीक चिरून घ्यायची आहे. सगळ्या भाज्या आपल्याला एकसारख्या आणि सारख्याच तुकड्यांमध्ये चिरून घ्यायच्या आहे. आता आपल्या भाज्या छान चिरून झाल्या आहेत. आता आपण त्या एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि सगळ्या भाज्या एकत्रित मिक्स करू. भाज्या मिक्स झाल्या की त्यामध्ये आपण मेयोनीज टाकून घेऊ आणि परत एकदा भाज्या मिक्स करून घेऊ, जेणेकरून मेयोनीज पूर्ण भाज्यांना लागेल. मेयोनीज टाकून झाल्यावर आपण भाज्यांमध्ये टोमॅटो सॉस टाकू आणि भाज्या परत एकदा मिक्स करून घेऊ. आता आपण एका ब्रेडवरती बटर लावून घेऊ आणि बटर लावल्यावरती त्यावर हिरवी चटणी लावून घेऊ. भाज्या ब्रेडच्या काठोकाठ जातील अशी आपण काळजी घेऊ, जेणेकरून सँडविचला चव छान येईल आणि भाज्यांची चव शेवटपर्यंत राहील. आता आपण आणखीन एक ब्रेड घेऊ आणि त्यावर देखील बटर आणि हिरवी चटणी लावून घेऊ आणि त्यावर देखील अशाच पद्धतीने भाज्या टाकून घेऊ. गॅसवरती आपण तवा गरम करायला ठेवू आणि त्यावरती हलकंसं तेल टाकून घेऊ, जेणेकरून सँडविच तव्याला चिटकणार नाहीत. आता आपण ब्रेडच्या दुसऱ्या बाजूला बटर लावून घेऊ. बटर लावून आपण आपले सँडविच छान सोनेरी रंगावरती भाजून घेऊ, जेणेकरून सँडविच छान क्रिस्पी होतील आणि मऊ पडणार नाहीत. जर आपल्याकडे सँडविच मेकर नसेल तर आपण तव्यावर सुद्धा असे छान पद्धतीने सँडविच बनवून खाऊ शकतो. आता आपले सँडविच दोनही बाजूंनी छान भाजले गेले आहेत. आपण ते हिरव्या चटणीसोबत
किंवा सॉससोबत खाऊ शकतो.